हो, आज तुमच्या एका मतामध्ये तुमचं संपूर्ण शहर बदलण्याची ताकद आहे. तो एकच व्होट तुमच्या शहराला बाहेरच्या देशांसारखं विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि तोच एक चुकीचा व्होट तुमचं शहर जगाच्या पाठीमागे 10-20 वर्षांनी ढकलू शकतो. हे अतिशयोक्ती वाटेल, पण वास्तव हेच आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुमचं मत, तुमचा दृष्टिकोन नक्की सांगा. कारण हा देश, हे शहर एकमेकांचे विचार शेअर करतच पुढे जात असतं. 15 जानेवारीला राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणूक आहे. आता पुढचे काही दिवस तुमच्या घरात कॅलेंडर येतील, पॅम्पलेट्स येतील. आम्ही हे केलं, आम्ही ते करणार, आम्ही हिंदू, आम्ही डावे, आम्ही उजवे, आम्ही सेक्युलर, आम्ही मेट्रो आणली, आम्ही MIDC आणली, असं बरंच काही ऐकायला मिळेल. त्यातच काही एंटरटेनमेंट न्यूज चॅनल्स हा तसा बोलला, तो तसा बोलला, हा गाडीतून उतरला, तो त्याच्या मानेवर बसला, त्याने त्याला खांद्यावर घेतलं, हे सगळं दाखवतील. पण अजिबात त्या जाळ्यात अडकू नका. तुमच्यासाठी महत्त्वाचं हे नाही तो काय बोलतो, तर तो खरंच कसा आहे. हे आहे एक नगरसेवक किंवा कोणताही उमेदवार, तो व्यक्तिशः कसा आहे. त्याच्यावर वेडेवाकडे गंभीर केसेस आहेत का. गेल्या 4-5 वर्षांतील त्याचा सोशल मीडिया पहा, त्याचे विचार, त्याची भाषा, त्याची भूमिका समजून घ्या. तो प्रचारासाठी तुमच्या घरी आला तर फक्त भाषण ऐकून सोडू नका. त्याचा मोबाईल नंबर घ्या. कारण एक सत्य लक्षात ठेवा, एखादी आपत्कालीन परिस्थिती आली तर एका नगरसेवकाच्या फोनने तुमचं काम होऊ शकतं. आणि तेच त्याचं काम असतं, लोकांसाठी उपलब्ध राहणं. हीच त्याची खरी ओळख असते. रोजगाराचा विषय आला की अनेक जण गोंधळतात. महानगरपालिकेमधली एक नोकरी तुमच्या घराची परिस्थिती बदलू शकते. हे वास्तव आहे. म्हणून नोकरीसाठी विचार करणं चुकीचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी मिळाली म्हणून चाटुकारिता करणं गरजेचं नाही. कारण लोकांची कामं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हो, तो 10 कोटी कमवो किंवा 100 कोटी, पण तो निवडणूक लढवतो ते स्वतःचा जीव धोक्यात घालून. आपण ज्या देशात राहतो तिथे नगरसेवकांचे मर्डर इतिहासात घडलेले आहे. मत देताना फक्त नाव, पक्ष किंवा घोषवाक्य न पाहता हा विचार करा, याचा माझ्या घराला काय फायदा होईल. हा विचार करून मतदान करा. खरा उमेदवार तोच जो बोलतो. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, रोजगार, वायू प्रदूषण, ट्रॅफिक, रस्ते, सुरक्षितता हे मुद्दे ज्याच्या भाषणात, ज्याच्या कामात दिसतात त्यालाच मत द्या. आज तुमचं एक मत फक्त 5 वर्षांसाठी नाही, तर पुढच्या पिढीसाठी निर्णय घेणार आहे. मग सांगा, तुम्ही
भावनेने मत देणार की विचाराने? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण जागरूक मतदार हाच मजबूत शहराचा पाया आहे.